आ रे ना आ रे ना हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय
काचे पीतांबर तुलसी हार कंठी कौस्तुभ मणि विराजित कंठी कौस्तुभ मणि विराजित तुलसी हार तुलसी हार तुलसी हार आवडे निरंतर हेची दार आवडे निरंतर हेची दार तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा आवडे हेची दार आवडे निरंतर हेची दार तुलसी हार काचे सर्व चूक तुका भेने माझे हेती सर्व चूक तुका म्हणे माझे सर्व सुख हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय
हरि जय जय रघुबर रघुमाई रघुबर हरि जय रघुमाई रघुमाई रघुबर जय रघुमाई रघुमाई हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि 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 जय हरि जय हरि जय हरि हरि रघुबर रघुमाई जय 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 रघुबर हरि जय 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 रघुबर रघुमाई रघुमाई रे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा सुख झालो साजणे तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी वहा विठ्ठल बरवा वहा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर फुमा देवीवर बापर फुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम आदि नारायण साराचे ते सार 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 केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध आत्रिसी पै केला ब्रह्मयाने बोध अतिथी पै केला ब्रह्मयाने बोध आत्रिसी पै केला ब्रह्मयाने बोध अतिथी पै केला तो शेष
शेष लाधला दत्तात्रया लाधला दत्तात्रया दत्तात्रया दत्तात्रये कृपा केली जनार्दन दत्तात्रये कृपा केली जनार्दन दत्तात्रये कृपा केली जनार्दन दत्तात्रये कृपा केली जनार्दन एका जनार्दनी परिपूर्ण एका जनार्दनी परिपूर्ण एका जनार्दनी परिपूर्ण ब्रह्मयाने बोध आत्रिसी पै केला ब्रह्मयाने बोध आत्रिसी पै केला ब्रह्मयाने बोध आत्रिसी पै केला बोध आत्रिसी पै दिला तो शेष लाधला दत्तात्रया तो शेष लाधला दत्तात्रया तो शेष लाधला दत्तात्रया विठोबार कुमाई गोपाल विठोबार कुमाई गोपाल विठोबार कुमाई गोपाल विठोबार कुमाई विठोबार कुमाई केला नारायणे दत्तात्रये
आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला तो शेष लाधला दत्तात्रया दत्तात्रय कृपा केली जनार्दनी दत्तात्रय कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला तो शेष लाधला दत्तात्रया महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तानपुरा कमी करा. आर्य धर्मोद्धारकाय संसार तमनाशिने श्रीमत् शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी
असा भक्त जो आवडे श्री हरीसी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. सकल संतांच्या चरणावरती माझा माथा अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत प्रथम फल पुण्य स्मरण, आनंद स्वरूप ब्रह्मलीन सद्गुरु श्री स्वामी स्वानंद पंढरीनाथ महाराज आनंद आश्रम, धोंडीवीर नगर, सरस्वती नगर, सिन्नर या पवित्र मातीमध्ये आज कीर्तनाचा सुयोग मला प्राप्त आहे. निमंत्रिताच्या यादीमध्ये विजय उपाख्य आदरणीय श्री गणेशानंद महाराज, योगानंद महाराज, दयानंद महाराज आणि विवेकानंद महाराज या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर गुरुमाता वत्सला माई यांनाही खूप प्रेमपूर्वक नारायण, मृदंग महर्षी आदरणीय श्री राम महाराज पवळ, स्वरसम्राट श्री प्रकाश महाराज नाईकवाडे, मृदंग मार्तंड श्री दिनेशजी महाराज, स्वर अलंकार श्री शिवराम महाराज बोराडे आणि स्वरगंधर्व रोहिदासजी महाराज जगदळे आणि कळत नकळत ज्ञात अज्ञात उपस्थित असलेल्या सर्व सज्जनांना कोटी कोटी नारायणपूर्वक स्मरण करून कमी वेळेत मला चिंतनीय भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायची आहे. सुरुवातीलाच मी तुमच्या समोर एक प्रकरण असं मांडतो की दंड धारण केलेल्या यती संन्यास्यांनी पर्सनल वैयक्तिक कुणाच्या प्रथम पुण्यस्मरणाला जायचं नाही. मग तरी तुम्ही हे कीर्तन का स्वीकारलं, त्याचं कारण असं आहे, पुण्यस्मरणाची तिथी आणि कालखंड हा त्याच दिवशी या घराण्यानं पूर्ण करून समाधीची पूजा, नित्य अभिषेक, संप्रदायाच्या परंपरेनं उपासना पद्धती, अष्टक आणि आपली भावना समर्पित केली आहे. सौभाग्यवती जयश्रीचा मला प्रचंड आग्रह की बाबा तुम्ही काहीही करा पण हे कीर्तन तुम्ही स्वीकारा. मी म्हणलं अगं बाई, मला मुंबईत गोठीवेलीला कीर्तन आहे आणि शहापूर पडघा वासिंद पासून ते माणकोळीपर्यंत एवढे ट्रॅफिक जाम असतं. आपली गाडी किती श्रीमंत असली तर शेवटी पथावर ट्रॅफिक असल्यावर, गुंतागुंत असल्यावर आपण कसं जाणार. ती म्हणाली मी 10 ते 12 या करेक्ट वेळेत बिनचूक उपक्रम बसवते, पण तुम्ही या. भगवंतालाच माझी दया आली आणि श्राद्धाची प्रथम पुण्यस्मरणाची तिथी आणि दिनांक बाजूला सारून देवानं श्राद्धानंतर माझं आजचं हे कीर्तन ठेवल्यामुळे मी आलो, हे त्याचं उत्तर आहे. नाही तर आदरणीय रोहिदास महाराजांनी असे कीर्तन मला विचारलं होतं की येता का, पण मला येता येत नाही. त्याचं कारण आहे, ज्या यतिदंडी संन्याशाचं स्वतःचं पिंडदान झालंय, स्वतःचा प्रेष मंत्र झालाय, ज्याचा अग्निसमारोप झालाय, ज्याची प्रेतयात्रा स्वतःच्या डोळ्यानं स्वतः पाहिली आहे, आपुले मरण पाहिले मी डोळा, त्या निष्क्रिय यतीला कोणाच्या श्राद्धाला जाता येत नाही. प्रकरण प्रदीर्घ आहे, एवढ्या वेळेत बसवता येणार नाही. मंडन मिश्र नावाचे प्रकांड विद्वान ब्राह्मण होते आणि त्यांच्या बायकोचं नाव होतं, आठवतो मी, उभय भारती. हे दोघंही मोठे विद्वान होते, कर्मकांडातले अतिविद्वान. तर मंडन मिश्रा आपल्या वडिलांचं श्राद्ध आपल्या वाड्यात करत होते. ते श्राद्ध चालू असताना प्रकरण असं घडलं की मुंडीत शब्द सुद्धा लोकांना कळणार नाही, डोक्याचे पूर्ण केस काढलीला, क्षौर कर्म केलेला, सिंडीनं ठेवलीला, याला क्षौर आणि मुंडीत म्हणतात. आणि सिंडी ठेवून करतात त्याला मंगल म्हणतात, भद्र म्हणतात. हे कटिंग मधले प्रकार सुद्धा येणाऱ्या काळात लोकांना शिकवावे लागतील. मौंजीला करतात,
तीर्थयात्रा झाल्यानंतर करतात त्याला मंगलभद्र म्हणायचंय, व्यक्ती गेल्यानंतर करतात त्याला क्षौर म्हणायचंय, आणि संन्यास घेताना करतात त्याला मुंढन म्हणायचे. काय म्हणायचंय? मुंढीत. मग त्याच्या दोन प्रकार आहेत, मुंढीत आणि झुंडीत. झुंडीत म्हणजे काय? गर्दीत, समूहात, लोकात असा अर्थ नाही. तर झुंडीत म्हणजे दाढी जटे सहवर्तमान, आणि मुंढीत म्हणजे पंचकेश खंडन केलेला. आम्हाला फिनिशिंगसाठी हा भाग कट करता येत नाही, फिनिशिंगसाठी हे कट करता येत नाही, क्लिअर स्वच्छ दिसावं म्हणून हे कट करता येत नाही. का? मी झुंडीत आहे. आणि मुंडीत शब्दाचा अर्थ सगळं बरोबर करणारा. पंचकेश खंडन म्हटलंय, यावर पुन्हा विवेचन वेगळं नको. त्यांनी दाढी कटिंग अर्धी अर्धी करायची नाही, किंवा मग केस ठेवलेत, दाढी स्वच्छ केली आहे किंवा दाढी स्वच्छ केली आहे, वरचे केस ठेवलेत, मिशा ठेवल्यात, असं अर्धवट ग्राहस्थ जीवनासारखं संन्यस्त धर्मात चालत नाही. आणि जे चुकून वरच्या मिशा कापत असतील ते क्वालिटीचे आणि क्वांटिटीचे संन्यासी नाही, ते डुप्लिकेट आहेत. हे त्याचं स्वच्छ उत्तर आहे. मी काय धर्मपथावर चिंतन करणारा मनुष्य आहे आणि माझ्या गुरुपरंपरेच्या चरणपादुका समोर आहेत, त्यामुळे श्री गुरु परंपरेला स्मरून मी चिंतन तुमच्यासमोर डेफिनेटली डिटेक्ट आणि पक्क करतो. त्यामुळे मुंडीत संन्याशाला या कर्माला येता येत नाही. असे एक मुंडीत आद्य गुरु शंकराचार्य मंडन मिश्राच्या दरवाजात आले आणि माम भिक्षां देही म्हणाले. काय म्हणाले? मला भिक्षा घाल. कुणाला? उभय भारतीला, म्हणजे मंडन मिश्राच्या धर्मपत्नीला. भिक्षुक म्हणजे संन्याशानं ज्याच्या घरी जावं त्या पुरीला 2-3 नाते लावावीत, लेक, भगिनी किंवा आई. म्हणजे प्रतिबंध होत नाही, काटेरी कुंपण तयार होत नाही, आणि आचारभ्रष्टता होत नाही, आणि नजरेला धोका निर्माण होत नाही. म्हणून माते मला भिक्षा घाल असं म्हणाले. मंडन मिश्राची बायको बाहेर आली आणि ती म्हणाली, तुम्ही दंडी संन्यास आहात, स्वतःला आद्य गुरु शंकराचार्य म्हणता, आणि माझ्या दरवाजात तुम्ही आलात. याचकाला तसं पाठवू नये. गृहस्थ्यांचा नियम असा आहे की येणाऱ्या याचकाला त्यांनी तृप्त करावं. वानप्रस्थ, ब्रह्मचर्य आणि संन्यास हे तिन्ही आश्रम प्रापंचिकावरच अवलंबून आहेत. आम्ही जरी संन्यास घेतला तरी, जरी झाला संन्याशी तरी माध्यान्नासी तोंडवासी. 12-1ला भूक लागतेच. त्यामुळं कोरान्न भिक्षा, दुधातले पोहे, दुधातली दशमी, सोहळ्यातला स्वयंपाक किंवा वैष्णवाच्या मठातलं अन्न किंवा यतींच्याकडचं टिक्कर खाऊनच पोट भागवावं लागतं, त्या विना जगता येत नाही. म्हणून तुमचा आश्रम अतिउत्तम आहे. धन्य गृहस्थाश्रम, उत्तम आहे. माझं कर्तव्य आहे की तुम्हाला भिक्षा द्यायची, पण अडचण अशी आहे, आमच्या सासऱ्यांचं आणि माझ्या सासूबाईंचं श्राद्ध चालू आहे, आणि ज्या दिवशी मुंडन किल्ला संन्यासी श्राद्धा दिवशी घरी येतो त्या दिवशी कर्त्याला श्राद्ध कर्म केल्याचं पुण्य मिळत नाही. म्हणून तुला त्या तिथी दिवशी मी नको म्हणालो. विठाल आमच्यावर कुंभार गुरुजींची, साखरे महाराजांची, मोठे बुवांची, नथुसिंग बाबांची, वक्ते बाबांची, गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर, शंकराचार्यांची कृपा आहे. त्यामुळे शास्त्रदृष्टी तुमच्या कृपेनं मला आहे. द्रव्य मिळतं म्हणून लगेच त्या दिवशी जायचं हे मला पटणारं प्रकरण नव्हतं. ते अधार्मिक प्रकरण होतं, धर्माला छेद देणारं होतं, म्हणून मी ते स्वीकारलं नाही. मागलचे लोक कार्यरत राहा, फक्त बडबड करू नका. आणि तुम्हाला बोलायचं असेल तर यापैकी एक माईक त्यांना द्या, मी गप्प बसतो. विठाला तर प्रकरण असं आहे, शंकराचार्यांना भिक्षा देण्यासाठी मंडन मिश्रा आणि त्याच्या बायकोनं स्नान केलं बरं का. शुचिलंकृत स्नान, हल्लीच्या भाषेत स्वच्छ स्नान. शुचिलंकृत 2 प्रकार आहेत. स्नानानं बाह्य स्वच्छता होते आणि ज्ञानानं अंतरंग स्वच्छता होते बरं का. स्नान झालं आणि सोवळ्यात स्वयंपाक करून, सोवळ म्हणजे चोखट, उत्तम, ओल्या कपड्याचं. व दुसरं प्रकरण आहे, ओला कपडा सुती वाळू घालत पुन्हा ओल्या कपड्यानं वाळलेला कपडा गुंडाळून किल्ला स्वयंपाक, त्याला म्हणायचं सोवळ. आणि विज्ञानवादी कुणी एज्युकेटेड स्त्री पुरुष असतील, जाणकार, सायंटिस्ट, विचारवंत, तर सोवळं म्हणजे काय बऱ्याच लोकांना कळत नाही. सोवळ्यावर टीका करतात, कर्मकांड आहे, भेद करतात, असं नाहीये. सोवळं म्हणजे अँटीसेप्टिक. नाही कळलं तुम्हाला? स्वच्छता.
पावित्र्य याचा हात त्याला लावायचा नाही, त्याचा हात याला लावायचा नाही. 16 म्हणजे काय, बासुंदी करायची 25 लिटर दुधाची, त्याच्यात चारोळे टाकलेत, बदाम पिस्ते काजू सगळं टाकलंय, साखर टाकलीये, पिठी साखर, घट्ट हटवलंय आणि उत्तम बासुंदी झाली आहे. पण पोरगी नवीन प्रपंचात आली आणि मिठाचा हात न धुता तिने त्यावरचा तवंग हलवला. दृष्टांत कळला तुम्हाला? साय हलवली, परिणाम ते दूध नासलं, विटलं. म्हणून याचा हात त्याला नको आणि त्याचा हात याला नको. हे 16 लोकाला न कळल्यामुळं विज्ञानच कळलं नाही. हा प्रॉब्लेम आहे. विठाल विठाल याचा हात त्याला, त्याचा हात याला न लागावा म्हणून शुचिलंकृत स्नान पती पत्नीनं केलं. पुन्हा सांगतो, उभय भारती आणि मंडन मिश्राणी. आणि मग रोहिदास महाराज यती शंकराचार्यांच्या करपात्रात म्हणजे हातातल्या भांड्यात भिक्षा दिली. संन्याशांचे भांडे कोणते असावेत? श्रीमंत असला तरी आमचे भांडे सोन्याचे नसावेत, आमचे चांदीचे नसावेत. कारण सर्वसंग परित्याग करून जेवायला बसला आणि चांदीचे भांडे धुण्यासाठी दिले. ती गृहिणी ताट घेऊन आली, पण वाटीसाठी महाराज 3 तास थांबले. वाक्य ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. तो जागे राहा, दिवसा कीर्तन आहे, काही रात्री नाही, फक्त ऐकत राहा. मी सुवर्ण अलंकार घालत नव्हतो. रामराव महाराज ढोक यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ वंडली गावी यांनी माझी भागवत कथा ठेवली आणि महाराजांनी मला ढोक बाबा नावानं कोरलेली अंगठी माझ्या हातात घातली आणि मी सांगितलं, महाराज मित्रप्रेमाचा वारसा म्हणून प्रतिकात्मक मी सोनं आता तुमच्यामुळे पुढे घालत चलेल. अर्थात त्याचा मोह आहे असं नाही आणि कीर्तन झाल्यावर लगेचच तुम्ही मागावा असंही नाही. फक्त तुम्ही जागे राहा एवढी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि मला मंडप खूप फ्रेश, स्वच्छ, आनंद देणारा वाटला. आनंदही परवार आहे ना, नाही तर उगी कसे तरी मरगळ आलेले गचाळ अजागळ लोक पाहिले की मला वाटतं त्यालाच 11,000 द्यावे तर आपण सुखात निघून जाऊ. म्हणणारे क्वालिटीचेच, पखावजवादक क्वालिटीचे, स्पीकर साऊंड सिस्टीम उत्तम, मंडप देखणा आणि इथं सुद्धा बरोबर फ्लॉवर पाट मांडलेले, टिपवायला स्वच्छ कपडा, आच्छादन, मागे 2 वृक्ष उभा केलेले, चोपदारही तसेच देखणे. नाही तर काय आपल्यात ना एवढं अमंगळपण आहे. जरा जैनांचे मंदिरं पहा स्वच्छ, जरा इस्कॉनचे मंदिरं पहा स्वच्छ, साऊथचे मंदिरं पहा मदुराईचे स्वच्छ, तिरुपतीचं टापटीप पहा स्वच्छ, सेगावीचा मठ गजानन बाबांचा पहा स्वच्छ, तुम्ही जरा अक्कलकोटला जा स्वच्छ. स्वच्छतेचा अभाव आपल्याकडंच आहे. गोपीचंदन ज्ञानेश्वरी गाथा बरोबर ठेवावाच, पण माझं मत आहे त्याच्याबरोबर एक डेटॉलची वडी पण ठेवावी स्वच्छ, एक नॅपकिनही ठेवावी ना, लिक्विडही ठेवावं. नाही तर कोणाचाही टॉवेल घेतला आणि आंघोळ झाला की झाला मोकळा. मग तो टॉवेल त्याला प्रसाद देतो, मग सुरू होतं फंगल इन्फेक्शन, गजकरण, नायटा. त्यामुळे विज्ञान पाळलं पाहिजे ना, हे विज्ञान आहे. म्हणून अँटीसेप्टिक म्हणून सुचिलंकृत उभय भारतीनं आणि मंडन मिश्रानं स्नान केलं. बघा मी अभंगाकडे कसा येतोय, तुम्ही सावध राहा. स्नान केलं आणि यती संन्याशी असलेल्या आदिगुरु शंकराचार्यांच्या करपात्रात, करपात्र विषय निघाला. काष्टपात्र, मृण्मय पात्र किंवा मातीचे पात्र यतींच्या असावेत. माझ्याकडे सुद्धा आता काष्टपात्र आहेत. 2 वाट्या लाकडी आहेत आणि ताट लाकडी. ते बेंगलोरला साऊथला मिळतं, आपल्याकडे मिळत नाही. इकडं जर कोणी श्रीमंतानं नारळ कीर्तनातलं बऱ्या पाण्याचं दिलं मोठं, तर ते वाळल्यावर कट करून ती करवंटी तयार करता येते. तशी पण करवंटी मी हेक्सा ब्लेडनं कट करून वाटी तयार केली स्वतःला. त्या पात्रात भिक्षा दिली आणि शंकराचार्य म्हणाले, केवळ भिक्षेसाठी आलेला हा भिक्षुक नाही, याचक नाही, अतिथी नाही. मग काय हवंय? ताई, मला तुमच्या पती समवेत धर्मशास्त्राची चर्चा करायची आहे. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. स्वर्गीय नामदेव महाराज पठाड्यांचे या बाबतीत वारकरी परंपरेत उपकार आहेत. अन्य कुणीच महाराज लोकांनी शंकराचार्य मांडले नाहीत. त्यांनी मांडल्याबद्दल त्यांना आजही धन्यवाद देतो. कुणी हिंमत केली नाही, पण त्यांनी मांडले ताकदीनं. ते मी त्या परंपरेतला आहे. श्रोते हो, भिक्षा घेतली. शंकराचार्य म्हणाले, दिली यात माझं समाधान आहे, पण आनंद मला प्राप्त होण्यासाठी एक काम करावं लागेल. तुमचं श्राद्ध तर्पणादी क्रियाकर्म झाल्यावर तुमच्याशी मला चर्चा करायची. ऐकताय ना? सूक्ष्म रूप धारण केलं
आणि शंकराचार्यांनी मग थांबून दुसऱ्या दिवशी चर्चेला सुरुवात झाली. झाल्यानंतर मंडन मिश्र चर्चेत हरू लागले आणि त्यांच्या गळ्यात ती फुलांची माला पाकळ्या गळून पडाय लागल्या. उभय भारतीच्या लक्षात आलं माझे पती हरायला लागले. स्त्रीचं उत्तरदायित्व पती हरताना अडचणीत असताना तिने त्याच्या पाठीशी उभं राहावं किंवा हातात हात द्यावा, खांद्याला खांदा लावावा. कार्येषु मंत्री अंडरलाईन. ती म्हणाली घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आणि शंकराचार्याला ती म्हणाली माझे मालक हरले म्हणून ते पूर्ण हरत नाहीत, पुरुष स्त्री विना पूर्ण होत नाही, म्हणून अर्धांगिनी पद आहे आम्हाला. माझ्याशी चर्चा करा. आता इथं जरा मी थांबवणार आहे ही कथा. उभय भारती सिंहासनावर बसल्या, 3 आसनं, शंकराचार्य, मंडन मिश्रा, उभय भारती. ऐकताय ना, ऐकताय ना. आणि धर्मसभा गाजायला सुरुवात झाली. शास्त्रचर्चा अवधार्य म्हणजे सुरुवात झाली प्रश्न उत्तरीला. क्षमा मागतो त्या प्रसंगाला उभय भारतीनं आदिगुरु शंकराचार्यांना अडचणीत आणलं. ऐकताय ना तुम्ही, अडचणीत आणलं. तारुण्याच्या भरात असलेला हा एक परिवर्तनवादी युगप्रवर्तक संन्यासी, चाफ्याच्या कळीसारखं नाक आणि देखणं, पर्सनॅलिटी विवेकानंदांच्या सारखी देखणी, पाहावं आणि वेड लागावं इतके स्मार्ट. आणि तिने प्रश्न विचारला, आचार्य श्री आपको मैं प्रणाम करती हूँ, लेकिन एक पूछना चाहती हूँ. आप इतने प्रकांड विद्वान होकर शंकराचार्य की पीठ पर विराजमान हो, पीठाधीश्वर हो, मैं पूछती हूँ कि स्त्री उदित होने के लिए, वाक्य नीट ऐका, काम की कला कितनी होती है? नहीं कळलं तुम्हाला? काम की कला कितनी होती है? दंडधारी शंकराचार्यांनी मान खाली घातली आणि सभेतनं ते उठले. कथा समाप्त करतो. ते आरती झाल्यावर प्रसाद घेऊन घरी जा. मला यापेक्षा मराठीत बोलता येणार नाही. हे बोललो हे सोपं आहे फक्त. दंडी संन्याशी श्राद्ध तर्पण क्रिया कर्माला बोलू नये. आता यातही सांगतो, वडील आजोबा आईचं प्रथम वर्ष श्राद्ध जर असेल तर घरात विवाहादी कृत्य करू नये. 1. थोरलीला दोष आला असेल तर मधलीनं क्रियाकर्म करावं. पैसे नसतील तर कीर्तन करावं. कीर्तनाचं नाव आहे गोष्टी श्राद्ध. काय नाव आहे याचं? आजचं जे कीर्तन आहे ना, जनरल नाव आहे पुण्यतिथी, पण तुम्ही न ऐकले नाव मी सांगतो तुम्हाला, गोष्टी श्राद्ध. बर, ब्राह्मण सांगायला नाही, कीर्तनकार उपलब्ध नाही आणि वडिलांचं श्राद्ध तर करायचंय. मग घरात जर पोरगी गरोदर असेल, सुनबाई, नीट ऐका, तर त्या दिवशी पिंड दान करू नये, पिंड पाडू नयेत. मग काय करावं? ब्रह्मार्पण करावं. ऐकताय ना तुम्ही जरा मन लावून? ब्रह्मार्पण करावं. आणि हे नसेल तर गावाच्या मठाच्या शेजारी पर्वताची टेकडी पाहावी, त्रिंबक सारखी, वरती जावं. तुम्ही ऐकत नाहीत चांगलं. हसण्याचा विषय नाही हा. श्रोता चांगला मिळायला भाग्य लागतो महाराज. विठ्ठल विठ्ठल कीर्तनकाराला बोलताना जसा अभ्यास लागतो ना, तसा ऐकताना ऐकणारांचा अभ्यास असावा. उगी गाबाळे नाही चालत. पाणी न नेहर नाही जमत. चूळ भरायला, ब्रश करायला अभ्यासकच पाहिजेत. इथं गांभीर्य असं आहे, पर्वताच्या टेकडीवर जायचं आणि घरातल्या धाकट्यानं थोरल्यानं दक्षिणेकडे तोंड करून बोंब मारायची. काय करायची? आता याला अभंग आहे. पिंड पदावरी दिला पोले करी, दिला पोले करी, दिला पोले करी. पिंड पदावरी दिला पोलिया करी, दिला पोलिया करी, दिला पोलिया करी. माझे झाले गयावर फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण, फिटले पितरांचे ऋण. गेली कर्मांतरे ओम मारली हरे हरे, ओम मारली हरे हरे, ओम मारली हरे हरे. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, भार उतरले ओझे, भार उतरले ओझे.
प्रसिद्ध लोक खूप आहेत, पण स्टडी करणाऱ्या कीर्तनकारांची संख्या महाराष्ट्रात संप्रदायात घटत चालली आहे. किंचाळ्या फोडणारे गवई खूप आहेत, पण अभंगाचा भाव ओळखून स्वरांचा साथ चढवणारे बोटावर मोजण्या एवढे आहेत. बोटावर मला गाणं येतं म्हणून त्या प्रमाणाला ताकद लावणं हा त्याचा पर्सनल प्रश्न आहे, पण निवडलेल्या अभंगाचा भाव बोंब मारिली हरिहरे हे हे विरह वेदना त्रासदायक दुखवटा, माझ्याकडं काही शिल्लक नाही, मी हताश झालो, काय करू आता, जगण्याला काही अर्थ नाही, या भावाचा जो राग असेल तो राग इथं यावा आणि हे बोलल्याचा राग न यावा. विठाला विठाला विठाला. मी आय एम फॅमिली रिलेशन, मी तुमचा रिलेटिव्ह आहे, त्यामुळं अनुराग याला प्रेम लागतं, तेव्हा हे सहन करता येतं. क्षमा मागतो या सगळ्या प्रकरणाबद्दल. श्रोते हो, श्राद्धाची प्रकरणं अशी आहेत. भागवत, रामायण आणि कीर्तन हे गोष्टी श्राद्ध आहे. तत्प्रीत्यर्थ केलेलं प्रवचन गोष्टी श्राद्ध आहे. तरी मग वास्तुशांती आणि दशक्रियेचे प्रवचन मी का टाळतो? त्याचं कारण आहे, प्रवचनाच्या तत्वचिंतनात कुणाचंच लक्ष नसतं आणि वास्तुशांती दिवशी ते गिफ्ट देतात, कपाट दाखवतात, टेरिस दाखवतात, POP दाखवतात, AC रूम दाखवतात, किचन दाखवतात, हॉल दाखवतात आणि तो येणाऱ्या प्रत्येकाच्या सेक हँडमध्येच अडकलेला असतो. येणाऱ्या वक्त्याच्या तत्वचिंतनाकडे त्याचं लक्ष नसतं. 35-40 मिरतात, पण त्याला काय अर्थ नाही. म्हणून मी विवाह, दशक्रिया, श्राद्ध आणि वास्तुशांती या 3 प्रकरणाला जातच नाही. माझ्या पोरांच्या लग्नाला मी गेलो नाही तर कळवण तालुक्यात जुनी बेज आहे, तिथं दोन्ही पोरांचे लग्न झाली, मी गेलो नाही. पोरं माझ्यावर नाराज झाले, तुम्ही लग्नाला यायला पाहिजे होतं. म्हणलं आलो असतो, तुम्ही माझ्या लग्नाला होतात का? विठ्ठल विठ्ठल. चला, आज स्पेशल परंपरेचा विस्तार तुमच्या समोर मांडायचा. आता मात्र तुम्हाला ध्यानस्थ सुव्यवस्थित कल्याण मुद्रा करून पद्मासन घालावं लागण आणि चित्त एकाग्र करावं लागण, तरच परंपरा डिटेक्ट होईल, नाही तर कळणार नाही. वारकरी संप्रदायात 2 परंपरा आहेत. किती परंपरा आहेत? कॉमन शब्द आहे, जनरल, अँटिबॅटिक, सगळ्यात मोठं टायटल वारकरी. याच्यात किती पंथ आहेत? 4. सुरुवात झाली आपली. याला चतुस्संप्रदाय दिग्दर्शन असं नाव आहे. काय नाव आहे याचं? चतुस्संप्रदाय दिग्दर्शन. दिग म्हणजे दिशा, दर्शन करवणारा संप्रदाय. मग याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या देह चतुष्टयाचा संबंध संभवत नाही महंत. याला 4 प्रकरण आहेत. ऐका. कोणते कोणते सांगतो. प्रकाश, ऐकत राहा. स्वरूप, प्रकाश, स्वरूप, चैतन्य आणि आनंद. किती पद झाले? 4. यातला 4था पद आहे आणि त्याचं स्थान केंद्रबिंदू आहे शालिवाहन नगर, प्रतिष्ठान पीठ, पैठण, गोदातीरनिवास, दंडकारण्य. कळलं तुम्हाला? हे त्याचं धर्मपीठ आहे आपलं. चैतन्य परंपरेचं आचार्यपीठ आहे ओतूर आणि देहू तीर्थ क्षेत्र. प्रकाश परंपरा म्हणजे नाथ परंपरेचा उदय आणि विकास. यात विसोबा खेचरापासून महादा, विठा, नारा, गोविंदा, नामदेवराय, जणाबाई आणि चांगावटेश्वर हे सगळेजण या परंपरेत आले. चैतन्य परंपरेत बाबाजी, राघव, तुकोबाराय ही परंपरा आली. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? आणि नारायणाच्या परंपरेमध्ये श्री हरिनारायण, कविनारायण, द्रुमीनारायण, चमसनारायण हे इत्यादी. विठ्ठल सगळ्या परंपरा 2 देवापासून सुरू आहेत. आदरणीय रोहिदास महाराज 2 देवांच्या पासून. 2. एक नारायण म्हणजे विष्णू, त्यालाच तुम्ही सगळेजण हंस शब्दाचा उच्चार करत आहात. मग त्याला हंस पदवी का? जरा चिंतन करा. बुवा तुमच्याकडे सगळे येतील, पण क्षमा मागून सांगतो विनम्रतेनं, हे मिळणार नाही. 4 प्रकार आहेत हंसात. किती? हंस, परमहंस, कुटीचक आणि बहुद्रुक. किती प्रकार आहेत त्याच्यात? 4. तर भगवान विष्णू हंस स्वरूप आहेत आणि हंस स्वरूप भगवान नारायण
रमापती विष्णू ब्रह्म्याला बोधित करतायत. नाही कळलं तुम्हाला? बोधित करतायत, अनुग्रहित करतायत, महामंत्रांचा उपदेश देतायत. ही एक परंपरा आहे. आणि दुसरी परंपरा आहे सगळ्यांच्या पाठातली, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ बीज प्रगटले, आदिनाथ बीज प्रगटले, मच्छुंद्रा लादले, मच्छुंद्रा लादले, सहज स्थिती, सहज स्थिती, सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, मच्छुंद्रा मच्छुंद्रा लादले, तेजी प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, तेजी प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, गोरक्षा दिधली, गोरक्षा दिधली. महिलांनी परमार्थात असावं काय, असा निषेध करणारा प्रमाणाचा अर्थ मला सापडलेला नाही. आणि नसावं या अर्थाने प्रमाण सापडलेलं नाही. फक्त प्रकरण एक आहे, गार्गी, मैत्री, अरुंधता, लोपामुद्रा, सीता, सावित्री, अहिल्या, द्रौपदी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, मा जिजाऊ, सुनीता विल्यम्स, लता दीदी, प्रतिभाताई पाटील, द्रौपदी मुर्मू, सुषमा स्वराज, प्रियदर्शनी इंदिराजी गांधी, मुक्ताई, जनाई, मीराई, बहेणाई आणि सकुबाई ह्या महाराष्ट्रातच स्त्रिया होत्या. याची जाणीव बुवा लोकांना असावी. आता सूत्र सांगतो, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात तुमचा सन्मान होतो तो देश पवित्र, उदात्त, व्यापक आणि भारत असतो. याला पद्मपुराण सांगतं, संप्राप्ये भारते जन्म भरतखंडे नरदेह प्राप्ती. ही तो परमभाग्याचे संपत्ती. कारण इथे गार्गी आहे, इथे सावित्री आहे, इथे सीता आहे, इथे राधा आहे. विठाला न करावं या बाबतीत जास्त डिस्कस करत नाही, वादात पडूच नाही मला असं वाटतं स्वच्छ. पण वारकरी संप्रदायाचं ज्ञान आणि परंपरा कोणाला दिली? आदिनाथ उमा बीज प्रगटले. स्त्री शक्तीला टाळायचं असतं तर शंकरांच्याकडं लाखो भूत वेताळ होते आणि 84 लक्ष सिद्धांना त्यांनी बोध केला असता. रुरुभैरव, कालभैरव, बालभैरव, अशितांग भैरव, अष्टभैरव होते, त्यांनाही सांगितलं असतं. 11 रुद्र होते, त्यांनाही सांगितलं असतं. कार्तिकेयला सांगितलं असतं. बाल गणेशालाही बोध दिला असता. आणि आपली मुलगी अशोका कुमारी नावाच्या कन्येलाही कानात मंत्र दिला असता. उमेलाच का स्त्री तत्वज्ञानापासून या देशात, या जगात वंचित राहू नये ही त्या काळात घेतलेली दखल आणि काळजी आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले ही परंपरा. या परंपरेत साखरे महाराज, या परंपरेत सद्गुरू जोग महाराजांची संस्था, या परंपरेत देगलूरकरांचं घर, या परंपरेत मोहननाथ महाराज, उद्बोधनाथ महाराज, देऊळगाव राजा, या परंपरेत लाखो परंपरा प्रतिपादन करता येतील. ही झाली भगवान आदिनाथ परंपरा. यात परंपरेत आदिनाथं गुरुं वंदे कंथडीं ज्ञानसागरम. श्लोक मला आठवत नाही, वरद लवकर सांग. विठ्ठल विठ्ठल
गजाननं तमहु वंदे गजकंठड रूपिणं विघ्नहरणं सदा नौमीं रिद्धी सिद्धी प्रदायकं नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमः. गणपती सुद्धा नाथ पंथ परंपरेतलेच गणपती. का त्याला जुनं नाव आहे गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. गणनाथ. पांडुरंगाला तुम्ही काय ना म्हणता? पंढरीनाथ भगवान की. वृंदावनातले कथाकार द्वारिकानाथ भगवान की. रमानाथ सीतानाथ. मग या संप्रदायात 12.5 पंथ आहेत. 2-3 नाव मला सांगता येतील. अय्यपंथी, सीतानाथी, पागलपंथी, नटेश्वरी आणि परशुरामके असे 12.5 पंथ नाथपंथात आहेत. हा नाथपंथाचा विस्तार तुमच्या समोर सांगितला. हरिपाठा सगळे बुवा म्हणतात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मग दुसरी परंपरा कोणती आहे? दुसरी परंपरा नारायणाची आहे. दुसरी परंपरा कोणती आहे? नारायणाची. म्हणजे कोणाची? विष्णूची. त्याचं नाव आहे आदिनारायण, रमा नारायण, पुढचा ऐका, आणि हंस नारायण. किती नाव आहेत त्याचे? 3 नाव आहेत. हा उद्गाता, प्रसवणारा, निर्माता, हे सगळ्यात मूल बीज तत्व आहे. या तत्वानं ब्रह्मा उत्पन्न केला. ज्याचे नाभी कमली जन्म चतुरानना. मग स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज, भूचर, खेचर, जलचर इत्यादी इत्यादी निर्माण केलं. कोणी? नारायण. नारायण का? नार म्हणजे पाणी, आयन म्हणजे शयन, राहणारा, निवासस्थान. देवा आलय, आलय म्हणजे घर, देवाचे असा त्याचा अर्थ आहे. त्यातही 2 प्रकार आहेत, प्रासाद वास्तू आणि वास्तू. आता याचा काय अर्थ आहे? प्रासाद वास्तू. प्रासाद म्हणजे देवाचे मंदिर आणि वास्तू म्हणजे घर. म्हणून देवालयाची वास्तुशांती करताना कीर्तन वेगळं असावं आणि श्रीमंताच्या बंगल्याची वास्तुशांती करताना कीर्तन वेगळं असावं. मग कोणतं असावं? प्रापंचिकाची वास्तू करत असताना जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, आणि देवाच्या घराची वास्तुशांती असताना मंदिराची, सभागृहाची, तेव्हा काय करावं? निरंजनी आम्ही बांधिले घर. विठाल विठाल विठाल. आदरणीय राम महाराज बर का जावाई बुवा, नारायणाची परंपरा मोठी विस्तीर्ण आहे. मोठी विस्तीर्ण आहे, अतिविस्तीर्ण आहे. त्याच्यात कोण कोण येतं सांगतो तुम्हाला मी क्रमानं. पहिलं नाव आहे आद्य गुरु शंकराचार्यांचं. तुम्ही म्हणाल त्यांना भगवे कपडे आहेत, त्रिपुंड लावलेलं आहे, भस्म आहे, रुद्राक्ष धारण करतात, स्फटिक प्रवाळ आहेत. मग हे कसे काय? संन्याशी आहेत, शिवस्वरूप, पण भजन करतात नारायण. तुम्ही त्यांना नमस्कार करा, ओम नमो नारायण, नारायण नारायण. स्मरण कोणाचं करतात? माऊली हरिपाठात काय म्हणती? नारायण नामे हू जीवन मुक्त कीर्तनी अनंत, नारायण हरी नारायण हरी. बस. भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या, म्हणजे कुणाच्या? नारायण म्हणणारांच्या. नारायण या शब्दाची उद्घोषणा केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण. चौकडा प्रकरण आहे. मला खंडाळकरांची चाल आठवती, तुम्ही मला मदत करा. मी म्हणतो श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. पद्मनाभा, पद्म म्हणजे कमल, नाभी म्हणजे जन्माला आलेला बिंबी. पद्मनाभा नारायणा. आता नारायण ऐकता ना तुम्ही? ऐकता ना सगळेजण? टोप्या चांगल्या पण ऐका चांगलं. तुमच्या भगव्या टोप्या पाहून मला समाधान, आनंद वाटलं की चला माझ्याही गटातले कुणी आहेत बुवा. सगळे न होऊ द्या, निदान वर का होईना आहेत बुवा. प्रयत्नवादाला काही हरकत नाही. अशी शुचिरभूतपणाची मांडणी कीर्तन मंडपात असली पाहिजे. तुम्ही सगळ्याजणी श्वेत वस्त्र घातलंय, कपाळाला कुंकुम लेपन केलंय, तुम्ही वस्त्र उत्तम घातलेत, अशीच टापटीप असली पाहिजे. महाराज अशा सप्ताहात तुम्ही मला निमंत्रण देत चाला. 30पैकी 25 मिळाले तरी चालतील. विठाल विठाल. पद्मनाभा नारायणा.
नवनाथ पंथ स्थापन कोणी केला? नवनारायणानं. याला पुरावा काय? जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियेले. कंथा शैली पुंगी शंख मेखला, जानवे अणकाणात ते कुंडले. हाती धरोनी माळ दंड चिमटा, भाडी भस्मासी लावी येले. आपल्या क्रमात एक चिमटेवाले बाबा आहेत. विठाला विठाला आदेश आलक हे असं करतात. परंतु आदेश शब्द मालक, सूचना, कळलं का? किंवा आज्ञा करणे, बरं का? आणि नाथ शब्द मालक वाचक, निर्माता, मालक, प्रेसिडेंट म्हणून नाथ. आणि आदेश म्हणजे आज्ञा, बोला. त्या परंपरेतलं ते प्रकरण आहे, आदेश करायचं. इकडं ओम नमो नारायण, इस्कॉनला हरे कृष्णा, माहेश्वरी जय गोपाल, आपल्या ग्रामीण भागात राम राम, कळलं का? जरा शिकलेला नमस्कार, त्याच्यापेक्षा नमस्ते. आपल्याकडे जय हरी, कळलं का? दंडी संन्यासात ओम नमो नारायण नाही, ओम हरी. विठाल विठाल. नाथपंथात आदेश आदेश अशी म्हणण्याची पद्धती आहे. जरा तुम्ही कंटाळून तर जात नाहीत ना प्रकाश बुवा? मी खूप चिंतन मन लावून करतोय बरं का. आणि तुमच्या प्रकाशामुळेच हा मी तत्वचिंतनाचा विषय करतो. रात्री प्रकाश जरा कठीण असतो, दिवसा सूर्य उदयामुळे प्रकाश असतो. इथे रवीचा दास आहे आणि तुम्हा तिघांच्यामुळे मला आनंद मिळतोय. चोपदार पण मस्त छान आहेत, एकदम रंगवलंय काय ते? विठाल विठाल. मी त्यांच्याशी प्रेमाने बोलतो. अजून एक जाता जाता बोलतो, चोपदारांची आपल्याकडनं निंदा होऊ नये. कारण आहे बरं का, नाथरायांच्या दरबारात चोपदार भगवान दत्तात्रय होते, म्हणून त्यांची आपण निंदा करू. सहज सहज प्रेमाने बोलावं, पण असं त्यांना ओढणं बोलणं असं असं मस्करी आपल्या हाताने होऊ नये. विणेकरीची होऊ नये, तुळशीवालेची होऊ नये, वादकाची होऊ नये, गायकाच्या अवहेलना होऊ नये. आणि वादक गायका कोण बुवांच्या अवहेलना होणे, असे दोन टप्पेत. विठाल विठाल. आपण एकामेकांना आतून रिस्पेक्ट दिला पाहिजे, वरून नाही. कसा? आतून. व्यावहारिक नको, तेवढ्या दिवसापुरता आतून रिस्पेक्ट पाहिजे, सातत्याने ओला वाचला पाहिजे. ऐकत राहा. नारायण स्थापित नवनाथ आहेत. नारायण स्थापित म्हणजे नवनाथ कुठल्या परंपरेत आले? नारायण. कवी नारायण, हरी नारायण, द्रुमी नारायण, चमस नारायण. आहा हा हा, हे नऊ नारायण आहेत. या नवयोगेश्वरानं या जगात नवनाथ पंथ स्थापन केला, नारायणाचं कार्य. आता शंकराचार्य कोणत्या परंपरेतले? श्लोक सांगतो. नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपादं महंतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यम श्री शंकराचार्य मथास्य पद्मं पादंच हस्ता मलकंच शिष्यम तंत्रोटकं वार्तिककार मन्यान अस्मद गुरु संतत मानतोस्मी. आणि पुढे शंकरम शंकराचार्यम केशवं बादरायणं सूत्रभास्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने यो मद व्याप्त देहाय श्री नाही बर का, दक्षिणामूर्त ए नमः. काही म्हणतात याच्यामुळे श्री दक्षिणामूर्त, श्री शब्द नाही, दक्षिणामूर्त ए नमः. लक्षात आलं? शंकराचार्यांचे प्रेसिडेंट कोण आहेत? नारायण. पद्मभवम म्हणजे ब्रह्मदेव. कमलात नाही का उदयाला आला? पद्म उद्भव म्हणजे निर्माण झालेला, कळलं का? नारायण पद्मभवम म्हणजे ब्रह्मदेव. वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदपाद, शंकराचार्य, हस्तामलक, त्रोटक, सुरेश्वर आणि अजून एक नाव राहिलं पद्मपाद. ही जी परंपरा आहे ही नारायणाची परंपरा आहे. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? नारायणाची परंपरा आहे. दोन परंपरा सांगितल्या, नाथाची आणि शंकराचार्यांची. तू खूप बरा आहे कोणत्या परंपरेतल्या? चिंतनीय विषय नाही. तुमचा भ्रम मी स्वच्छ दुरुस्त करणार आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ हो, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ हो.
चैतन्याचे मूळ महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळांचा येथोनिया संप्रदाय सकळांचा येथोनिया हंसारूपी ब्रह्मा हो हंसरूपी ब्रह्मा चैतन्य संप्रदाय पुढे बाबाजी केशव चैतन्य ही परंपरा, पण इथे आरंभास आहे मुख्य महाविष्णू. आधी पुणे विद्यापीठ आणि ब्रँच नाशिक, ब्रँच जळगाव, ब्रँच संभाजीनगर, ब्रँच बीड, ब्रँच लातूर, ब्रँच धाराशिव, पण पुणे विद्यापीठ. यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं केंद्र मुख्य कुठे? नाशिकात, पण त्याची ब्रँच बीडला आहे. नाही कळलं तुम्हाला? चैतन्य ब्रँच आहे पण नारायण विद्यापीठ आहे. इथं टाळ्या पडायला पाहिजे होत्या तुमच्या. मी जरा 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 नाश्ता जास्त झालाय तुम्हा सगळ्यांना, किंवा त्या पोह्यात लिंबू जास्त झाले. लिंबात अल्कोहोलच्या प्रकरणामुळं ॲसिडमुळं मन सडो गुंतल्या जातं, लक्षात आलं. ऐकताना नारायण, ऐच्यात नारायण, हंस आला की नाही? हंसरूपी ब्रह्मा, ब्रह्मा हंस आला की नाही? नारायण म्हणजे तुकोबर आहे याच परंपरेतले. रामदास स्वामी कोणत्या परंपरेतले? आपले बुवा लोक सांगत नाहीत ते, पण रामदास स्वामी. आता कविता चालतात, गाणे चालतात, शेर चालतात, तर यांचा दासबोधातला श्लोक काही वाईट आहे का? एवढा एवढा वाईट आहे? ते तर म्हणाले धर्मस्थापनेचे नर, तिथे ईश्वराचे अवतार झाले आहे तर पुढे होणार. जरा छावा पहा एक दिवस म्हणजे कळेल तुम्हाला. विठाला विठाला मी पाहायलाय छावा, मी पाहाय. काहींचे मन दुखवले म्हणे, मन दुखावल्या जातात. आपली कातडी काढली तेव्हा मन नव्हते आपल्याला. द्रौपदीला विवस्त्र केलं तेव्हा भीष्माचार्य कृपाचार्यांना मन नव्हतं. आणि आता म्हणतो अर्जुन मी लढणार नाही, ते माझे नातलग आहेत, काडी लाव त्या नात्याला, आता त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, मार त्यांना. हा भगवंताचा आदेश आहे, लक्षात घ्या. नख आपलेच आहेत, पण आपल्या आपल्याला टोचत असतील तर नीलकटरनं कट करावेत. हिंदू धर्मातले सगळे आपलेच आहेत, पण त्रासदायक असतील तर बाजूला काढावेत. विठाला विठाला. शिवरायाचे आठवावे बोलणे, शिवरायाचे आठवावे चालणे, निश्चयाचा महामेरू, सकल जनासे आधारू, श्रीमंत योगी, इंद्रजमी जंबपर, वाढव सदंबपर, रघुकुल राज परसेर शिवराज आहे. प्रतिपचंद्र लेखेव वरदे विष्णू वंदिता, शहास्यनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजा. जरा राज्याभिषेकाचा फोटो पहा म्हणजे कळेल ब्रिटिशांच्या आणि म्लेंछांच्या मना कशा झोकल्यात. ते केवढा अधिकार, किती मनाचं सुवर्ण सिंहासन. आणि त्या काळात समर्थांचं येणं, आणि ते देवीला रामवरदायिनी देवीला प्रार्थना करतात. कोणत्या देवीला? म्हणजे तुळजापूर वासिनीला. रामाला प्रसन्न झाल्यामुळे रामवरदायिनी, आणि तिला म्हणतात तुझा तू वाढवी राजा. मुलेंच्या संहार झाला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, कारण बुडाला औरंगजा पापी, आता आनंद वन भुवनी. अंडरलाईन करा, अधिरुखित करा. आनंद सर्व लोकांना. आता तो क्षण जवळ आलाय. समर्थ येत होते, प्रबळ यव्वन झाले होते, वंदे या महाराष्ट्रात. आक्रंद होता धर्म परसत्तेच्या दारात, ऐशा त्या संकट काळी धीराची अमृतवाणी, तुमदुमली सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ. आणि म्हणायला सुरुवात केली, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. ही ललकारी सह्याद्रीच्या पठारात विको साऊंड सिस्टीम सारखी प्रतिध्वनीनं परत आली. आणि या सगळ्या भोसले कुलोत्तम महापुरुषांना समर्थांना आधार दिला, आणि तो सज्जनांचा गड सातारा जिल्ह्यात तयार झाला. त्यांची परंपरा कोणती?
प्रमाणाशिवाय बोलणार ना मी तुमच्या समोर. स्वरूप संप्रदाय त्यांचा कोणता? तुकोबाराय चैतन्य, समर्थ स्वरूप, ज्ञानोबाराय नामदेवराय प्रकाश आणि नाथराय आनंद. पुन्हा पुन्हा डिटेक्ट करतो, पक्क करतो. मग परंपरा काय? आदिनारायण विष्णू. पुन्हा विष्णू आले की नारायण. आदिनारायण विष्णू ब्रह्मानांच वशिष्ठकम श्रीरामम मारुतीम वंदे रामदासं जगद्गुरु. विठाला विठाला अशा नारायणाच्या विस्तीर्ण परंपरा आहेत. त्यात नारायण, ब्रह्मा, अत्री, दत्तात्रय, जनार्दन. जनार्दन हे वेगळे वेगळे बरं का. रामा जनार्दन, जनी जनार्दन, एका जनार्दन आणि विठो जनार्दन. विठो जनार्दन संभाजीनगर जिल्ह्यात गोलड गावचे शाक्त उपासक. शाक्त म्हणजे देवीचे भक्त. कपाळभर कुंकू, कवड्यांची माळा, पौर्णिमेला कुलधर्म कुलाचार, मंगळवार आणि शुक्रवारी भगवतीचा गोंधळ, याला शाक्त परंपरा म्हणायचं. बर, या परंपरेत विठो जनार्दन, रामा जनार्दन सोलापूर डिस्ट्रिक्ट, त्यांचे दोनच कवण आहेत, आरती ज्ञानराजा आणि आरती अनंतभुजा विठो पंढरी राजा. याखेरीज माझ्या संशोधनात, अभ्यासात डिलीट करताना किंवा विद्यापीठात मला दुसरं कवण पदकाव्य दिसलं नाही. विठो जनार्दन, रामा जनार्दन, जनी जनार्दन. आईचं नाव जनी होतं. राहणारे बीड जिल्ह्यातल्या, बीड परगण्यातले होते. समाधी त्यांची धाराशिव जिल्ह्यातल्या भूम नावाच्या कसब्यामध्ये आहे. आणि त्यांना नारोजी विठोजी देशमुख नावाच्या श्रीमंत ब्राह्मणांनी बीडला 5 अंगण दान केले. अंगण म्हणजे जागा, ग्राउंड मठासाठी. आणि ते जनात जनार्दन पाहायचे म्हणून त्यांचं नाव जनी जनार्दन. आणि आईचं नाव जनी होतं म्हणून जनी जनार्दन. त्यापैकी हे एका जनार्दन आहेत. यांचं नाव बहुलगाव, आडनाव देशपांडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. विठाला यांचं राहणं होतं देवगिरी किल्ल्यावर, सूर्यप्रभंजन तीर्थावर. किल्ल्याच्या उत्तरेला इस्लाम त्याला हुजूर पागा तीर्थ म्हणतात आणि ग्रामीण लोक शुलीभंजन म्हणतात. त्या तीर्थावर उत्तरेला हे साधना करत असत. आणि भगवान दत्तात्रय मलंग, मल्ल अंग, मल्ल म्हणजे योद्ध्याच्या अंगाणी, पहिलवानाच्या अंगाणी, बलदंड शरीराने, काळक भिन्न अंग, तेल लावल्यावर स्निग्धतेनं त्वचा चोपडी दिसावी असं मल्ल अंग एक. दुसरं प्रकरण, भस्म धारण केल्यामुळं ते अंग मळलील दिसत होतं दुसरं. आणि तिसरं मलंग शब्दाचा अर्थ अवधूत वेश. विठाला विठाला ठाणे जिल्ह्यात आता जे उपमुख्यमंत्री आणि पूर्व काळात जे मुख्यमंत्री होते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या चिरंजीवानं श्रीकांत शिंद्यांनी सप्ताह केला. आणि मला तिथे विश्वनाथ महाराज वारिंग यांनी निमंत्रण दिलं होतं. तिथे माझं कीर्तन होतं. मी तिथे मलंग शब्दाच्या व्याख्या भिन्न भिन्न प्रकारच्या मांडल्या. मलंगाचं स्थान ते एक आहे. तिथे मलंगनाथ त्यांनी मुक्त केलाय. टाळ्या वाजून स्वागत करा त्यांचं. मुक्त केलाय. तो आक्रमणात अडकला होता. तिथे अतिक्रमण झाली होती, ती तोडली काढली. अशी कामं महाराष्ट्रात व्हावी. पक्ष कोणताही असो, जाती कोणत्या असो, हिंदू धर्माला अपेक्षित कामं व्हावीत. श्रोते हो, मायबाप हो. आणि अजून देवगिरी किल्ल्यावर एक मलंग वेशात जनार्दन स्वामीला भगवान अवधूत दत्तात्रयांनी आलिंगन दिल्याची कथा आहे. ही परंपरा आहे. नारायण, ब्रह्मा, अत्री, दत्तात्रय, जनार्दन, एकनाथ परंपरा ऐकता ना तुम्ही सगळेजण. या परंपरेत कोण कोण आहेत? श्रीधर स्वामी. हे कुठून आले तुमच्या लक्षात आलं असेल नसेल. यांच्या सगळ्यांच्या पाठातले इंद्राणीच्या काठावरती आळंदी तीर्थक्षेत्रात पुरुषोत्तम महाराज पाटील ज्या मठात सध्या उत्तराधिकारी आहेत, त्या परंपरेत अमृतनाथ स्वामी आणि स्वानंद स्वामी हे महापुरुष होऊन गेले. त्यांना ज्यांच्याकडनं गुरुमंत्र मिळाला ते श्रीधर स्वामी. आणि ते श्रीधर स्वामी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे अनुग्रहीत. झाली का नारायणाची परंपरा? एक एक सांगतो, फक्त तुम्ही ऐकत राहा, मी बोलत राहील. ही झाली नारायणाची परंपरा. दुसरी परंपरा गावबा महाराज कावसाणकर यांचं आडनाव कुलकर्णी. हे राहणारे पैठणातलेच.
यांच्या समकक्ष अनंत ऋषी महाराज होते. त्यांची समाधी संगमनेरला अमृतवाहिनी नदीच्या काठाच्या संगमावर आहे. आत्ता जाऊन तुम्ही पहा, शिलालेख पहा आणि भूमिपरीक्षा करा, म्हणजे तुम्हाला ते कळेल. बरं, गावबा महाराज कावसानकरांच्या परंपरेमध्ये कोण येतं अजून? त्या परंपरेत सुरळेगाव नावाचं गाव आहे, गेवराई तालुक्यात गंगा गोदेच्या काठावर. तिथे नगद नारायण महाराज उदयाला आले आणि त्या परंपरेत मग पुढे स्वर्गीय वैकुंठवासी महादेव महाराज हे सत्पुरुष झाले आणि आत्ता प्रेममूर्ती शिवाजी महाराज त्या गादीवरती आहेत. त्या शाखेतून अजून एक प्रकरण जन्माला आलं. माणिक बाबा त्या गादीवर होते. माणिक बाबांचे शिष्य भगवान बाबा, भगवान बाबांचे शिष्य भीमसिंह महाराज, भीमसिंह महाराजांच्या जागेवरती न्यायाचारी नामदेव शास्त्री महाराज. विठाला नारायणाची परंपरा. अजून एक परंपरा आहे, नरहरी महाराज कंसात ब्रॅकेटमध्ये दादा स्वामी. दादा स्वामी यांचा कुलस्वामी नरसिंह लक्ष्मी दैवत म्हणजे नारायणाचं. यांचं गाव चास, कुठे ते? नगर जिल्ह्यात अहिल्यादेवी मध्ये. मग त्या गावाचं नाव चास, कंसात राम महाराज त्याचं नाव आहे दशपूर. दशपूर कंसात तिथे ते दादा स्वामी होऊन गेले. दादा स्वामींचं नाव नरहरी. नरहरींचे एक शिष्य सच्चिदानंद स्वामी, त्यांची समाधी रावेर गावी, दत्तमठ, जिल्हा जळगाव. ऐकता का? ऐकता का? आता दुसरे शिष्य कोणते ते सांगतो. नरहरी दादा स्वामींचे अजून एक शिष्य आहेत आणि त्या शिष्याचं नाव निंबराज महाराज. ते गाव आहे देवदैठण आणि त्या गादीवर आत्ता आचार्य परमेश्वर महाराज दंडवते आहेत. विठाला ब्रॅकेटमध्ये पैठण प्रकरणातील आनंद परंपरा. कुठे? दैठण, निंबराज महाराज. मग मी कोणत्या प्रकरणात बसतो? माझं तरी का मी झाकून ठेवू? या सगळ्यांचं सांगितलं तर माझं तरी मी सांगितलं पाहिजे ना. मी पण याच नारायणाच्या परंपरेतला. कसं म्हणाल? या पुरावा मी देतो. पुन्हा सांगतो. नारायण, ब्रह्मा, अत्री, दत्तात्रेय. श्लोक सांगू का रे? आदि नारायण पदम धातारम चात्री सत्पदम. ते द नाही ना, ध आहे म्हणून धा कसा म्हटला पाहिजे? आदि नारायण पदम धातारम चात्री सत्पदम दत्तं जनार्दनं चैव एकनाथं नतोस्म्यहं विरक्त माधव पदम केशवं विठ्ठलं तथा वरदाश्रम पादंच गणेशाश्रमं तथा त्रिंबकांग्री मनंतांग्री वंदे ताम गुरु परंपराम. ही माझी परंपरा. संस्कृत ज्याला कळली नाही त्याला मराठी सांगतो. नारायण, ब्रह्मा, आत्री, दत्तात्रेय, जनार्दन, संत एकनाथ महाराज. त्यांना एक शिष्य मिळाला कर्नाटक राज्यातला, हरितस गोत्राचा, आडनाव त्याचं शाळीग्राम, वेद त्याचा रघुवेद, त्याच्या वडिलाचं नाव त्रिंबक, उपनाव मल्हार भट्ट. त्या मल्हार भट्टांनी गणपतीवरती 56 कटाव लिहिले, देशातल्या सगळ्या गणपतीवरती. त्यांचा मुलगा हा माधव. याला वेद येत होते परंतु संत वाङ्मयाचे अर्थ कळत नव्हते. रडत रडत नाथांना शरण आला. एकनाथ महाराज म्हणाले, काय झालं बाबा तुला रडायला? कुठून आलास? मी ब्राह्मण आहे. काय शिकलास? वेद. कुठेपर्यंत? घनापर्यंत वेद शिकलो. पद, क्रम, जटा आणि घन वेदातल्या स्टेप आहेत. मी एवढा पंडित झालो, पण मला ज्ञानेश्वर महाराजांच्या 65चा अमृत अनुभवाचा आणि ज्ञानेश्वरीतल्या काही वेचांचा अर्थ कळत नाही. नाथ महाराज म्हणाले, एक काम कर, गळ्यात टाळ घेऊन माझ्या कथेत कीर्तनात उभा राहत चल. तो टाळ घेऊन उभा राहिला. नाथांची दिव्य दृष्टी त्याच्याकडे गेली. कृपा कटाक्ष निहाळिले, आपले पदी बैसविले. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. रोमांच अंगावर उठले. अंग थरथर कापायला लागलं आणि तो स्पुंदून रडायला लागला. नाथाने शिरस्त्राणाला स्पर्श केला आणि तो गदगद झाला. 3 दिवस त्याला समाधी लागली. समाधीचं उत्थान करण्यात आलं आणि नाथांना सोडायचं नाही हे त्याने ठरवलं. पुन्हा आमच्या कुळात कर्नाटकात तो परत आला नाही. पंढरपूरला गेला आणि पंढरपूरवरून नाथांच्या बरोबर पैठणात दंडवत दंडवत घालत घालत पैठणात गेल्यावर पैठणचे ब्राह्मण आणि काही लोक निंदा करायला लागले. नाथांना त्यांचा संसार करता आला नाही. पण एका ब्राह्मणाच्या अंगाचे कातडे गेलेत. शिष्य असला म्हणून काही त्रास द्यावा का? आणि कुणाच्याही पाया पडतो, ए माधवा, ए दंडवता, सगळ्यांच्या पाया पडतोस. ते गाढव मेलय त्याच्याही पाया पड. मेलेल्या गाढवाच्या पाया तो पडला. सज्जन हो, या परंपरेचा प्रभाव एवढा आहे, या हस्तस्पर्शाचा एवढा प्रभाव आहे की मेलेलं गाढव उठून बसलं. लक्षात धरा तुम्ही. आता ही कथा मी सांगितली ना, भक्तमाल ग्रंथ
लरापांगरकृत नाथ चरित्र, केशवकृत नाथ चरित्र आणि गुगल नेटला सर्च करा. मी गेल्यावर दंडवत स्वामी टाका. मी बोललेलं बिनचूक करेक्ट असंच निघायला हवंय. नाथ महाराज म्हणाले, बाबा मेलेले जिवंत करणं चांगलं नाही. देवगिरीला मुस्लिमांची सत्ता आहे. युद्धात लोक मेले की ते जिवंत करतील आणि हिंदूवर अतिक्रमण होतील. तू जगू नकोस, समाधी घे. होताच गुरु आज्ञा समाधी घेई. आज्ञा झाली आणि त्यांनी गाढेश्वर मंदिराजवळ पैठणला समाधी घेतली. त्यांचा शिष्या केशव भट्ट, त्या केशवांना अनुग्रह दंडवत स्वामीचा आणि बुक्का माणकुजी बोधल्यांचा. केशवानंतर नारायण महाराज, मग गोविंद तीर्थ, मग त्रिविक्रम तीर्थ, वर्धाश्रम स्वामी, गणेशाश्रम स्वामी, गणेशाश्रम स्वामी नंतर त्रिंबक महाराज, त्रिंबक महाराजानंतर गणेश अनंत प्रभाकर, अनंताचा अमृत. माझी ही परंपरा. विठाला अभ्यासप्य समर्थोसी मत्कर्म परमो भवाहा. गेलं की भूगोल, गाव, परंपरा, ग्रंथ घ्यायचा लगेच तात्काळ कळतं, लोकांच्या पर्यंत जातं आणि निमंत्रण दिलं त्याला आनंद प्राप्त होतो. सज्जन हो, ही परंपरा नारायणाचीच. हंस म्हणजे नारायण, नारायणाचा बोध ब्रह्म्याला. ब्रह्मा म्हणजेच पद्मभव, म्हणजेच कमल पात्रातून तयार झालेला चतुरानन. आनन म्हणजे मुख, चार तोंडाचा असलेला. ब्रह्म्याच्या पुत्रोत्पत्तीपैकी सप्तऋषीत आत्री, आत्री अनुसयेचे पती, अनुसयेचं माहेर करंजी नावाचं गाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आणि दत्तात्रयाचं जन्मस्थान राक्षस भुवन, तालुका गेवराई, जिल्हा बीड. श्रोते हो, आत्रींचे दत्तात्रेय, दत्तात्रयांचे श्री नारायण, नारायणांचे पट्टशिष्य श्री लक्ष्मण, लक्ष्मणाचे बलभीम, बलभीमाचे सखयानंद, सखयानंदांच्या पट्टशिष्या शांतामाई, शांतामाईंचे पट्टशिष्य अनुग्रहित खंडोबा बाबा, खंडोबा बाबांचे पट्टशिष्य आमच्याच मराठवाड्यातले, आमच्याच मातीतले श्री केरोबा, बंडोबांचे केरोबा, केरोबांच्या नंतर श्री रंगनाथ महाराज आणि रंगनाथ महाराजांच्या नंतर ज्यांचं फलपुण्य स्मरण करतो ते पंढरीनाथ महाराज. ही परंपरा कोणाची? अभंगाचं पहिलं चरण. आदि नारायण नामाचे ते सार, आदि नारायण नामाचे ते सार, आदि नारायण साराचे 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 ते सार. हो आदि नारायण साराचे ते सार, आदि नारायण साराचे ते सार. हा केला उपदेश ब्रह्मदेवा, केला उपदेश ब्रह्मदेवा, हे केला उपदेश ब्रह्मदेवा. ब्रह्म याने बोध अत्रीसी पै केला, ब्रह्म याने बोध अत्रीसी पै केला. केला उपदेश ब्रह्मदेवा, केला उपदेश ब्रह्मदेवा, ओ केला उपदेश ब्रह्मदेवा. ब्रह्मयाने बोधे अतिथी पै केला, हो ब्रह्मयाने बोध अतिथी पै केला, अतिथी पै केला, अतिथी पै केला. जेव्हा कोणीच नव्हतं, जेव्हा काहीच नव्हतं, शून्य सुद्धा नव्हतं, तेव्हा एक तत्व होतं, त्याचं नाव आदी. याला स्केल लावता येत नाही, याला पॅरामीटर लावता येत नाही, याला इसवी सन, शक, संवत्सर, ख्रिस्ताब्द कोणतीच कालगणना करता येत नाही. त्याच्यासाठी त्याचं नाव आदी. आदिनाथ गुरु, आदि नारायण, हे दोन तत्व सगळ्यात जुनाट आहेत. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. कान्होबा तेरे तेरे ते ब्रह्मतत्व. विठाला महाराजांनी दिलेल्या टायटन घड्याळाचा मला उपयोग होतो, तेव्हापासून मला वेळ कळायला लागला.
नाही तर मी 2.5 तास 2.5-3 तास कीर्तन कमी बिलात करत असायचो. आता यामुळे मला सवय झाली स्वतःला चिंतन करण्याची. आदि नारायण साराचे ते सार. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? जाऊ कमी थांबू का? आदि नारायण साराचे ते सार. सार काय? ब्रह्मतत्व आहे. सार काय? ईश्वर. सार काय? विष्णू. सार काय? हंस. सार काय? नारायण. सार काय? रमापती. आसार काय? जगत. तुम्हा सगळ्या जणींना प्रश्न विचारतो, तुम्ही आता करतात की नाही करतात माहिती आहे, पण जुन्या काही स्त्रियांना माहिती आहे. सुपात घेतील धान्य, तीळ घ्या, जवस घ्या, मोहरी घ्या, रवा घ्या किंवा तांदूळ घ्या, घोळायचं, पाखडायचं आणि फटकरायचं. मग आळ्या जाळ्या, केळ, कचरा, खडे तुम्ही दळायला नेता का चांगलं धान्य दळायला नेता? का असं एखाद्या स्त्रीने केले, बाई राहू दे आजच्या दिवस आळ्या, चांगले किडे आहेत, छानच खडे आहेत, उत्तम लागतील, माझे मालक बोचरेत, लोहाचे चणे, का दिले बोचरी या खाणे. असं 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 कधी वाटतं का तुम्हाला? नाही. टाकता. सार घेता ना आसार तुम्ही टाकता. बर, याला प्रमाण तुमच्या पाठातले आणि तुम्ही म्हणा ते मंथोणी नवनीता. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता. मंथोनी नवनीता तैसे गे अनंता. नवनीता तैसे गे अनंता. जरा चांगले तरी वाजवा की हात वर करून. या परंपरेत अजून 3 नावं आहेत. ही परंपरा स्वामी स्वानंद, विजयानंद आणि महंत योगानंद यांचंही खूप मनपूर्वक मी स्वागत करतो. बऱ्याच वर्षानंतर मला कॉलेजनंतर आज चिठ्ठी आली, खूप आनंद वाटला. नहीं तो कोरा कागज जी है मेरा. खूप वर्ष झाले आता. मला आपल्या निमित्तानं होईना एक जुनी आठवण मला लक्षात आली. आता मला कोणाची येणार आहे कल्पना आली तर तुमच्यासारख्या सत्पुरुषाची. विठाल विठाल मंथोणी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी. ऐका अंडरलाईन. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मग योग्य काय? अनंत नारायण एवढा सब्जेक्ट. वाया व्यर्थ कथा ओगळणे, रिजेक्ट करणे, डिलीट करणे, बाजूला काढणे, सरवणे, घ्यायचंच नाही आपण ते. मग तुम्ही दूध मंथन करताना ताक सांभाळून ठेवता की लोणी की तूप? हो बोला की बोला की. लोणी तुपाला किंमत आहे ना. ताक सांभाळून ठेवता का तुम्ही? नाही. ताक कोणी आलं की घेता का? ताक शिल्लक आहे, ग्लासभर घ्या. जरा आंबट आहे, कालचंही शिळं घ्या. तूप म्हणता का किलोभर घेऊन जा? हे लोणी घेऊन जा, माखण मिश्री टाका. आणि दयाची अंगी निगे ताक लोणी एका मोले दोनी मागूने एका मोले दोनी. दयाची अंगी निगे ताक लोणी एका मोले दोनी मागूने एका मोले
सगळ्याच्याच अंगण निर्माण होतं की नाही. संस्थेतून सगळेच पोरं बरोबर सुटतात, सगळेच काही ढोक महाराज होत नाहीत, सगळेच काही दिगलूरकर महाराज होत नाहीत, सगळेच काही जयवंत महाराज होत नाहीत, सगळेच काही पाचपोर होत नाहीत, सगळेच काही कुरेकर बाबा होत नाहीत, सगळेच काही साखरे महाराज होत नाहीत, सगळेच काही अमृताश्रम होत नाहीत. यार दह्याची अंगी सगळ्यांचं मूल वेगळं वेगळं आहे, समान मानू नये. माझं अजून कमी आहे तेवढं जरा कानावर सगळ्यांना सांगत चला. तुम्ही घ्या मला द्या. असं मला कीर्तनात जर ऐका ना, मला कीर्तनात जर तोंड कोरडं पडल्यावर गुळाचा खडा किंवा कल्पी खडी साखर कदाचित एखाद्या सप्ताहात दिली तर मी एकटा कधी खात नाही. ताल म्हणणाऱ्या गायकाला देतो, चोपदारांना देतो. एका मीडिया तंत्राने मला विचारलं तुम्ही तुम्हाला दिलं त्यांना का देता. मी त्यांना उत्तर दिलं अर्ध खाल्ल्याशिवाय सत्ता टिकत नाही. मला त्या नरेंद्राचार्यांचं एक वाक्य आठवतं. काय आहे ते, तुम्ही आणि इतरांना. मी जर तेवढा झालो तर मी एक वाक्य लिहिणार आहे, तुम्ही खा मला खाऊ द्या. तुम्ही खा मलाही खाऊ द्या. विठाल आणि ते खाऊ द्या. नाही ऐकिले ते मुळे भोग सुखाचे आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल खादलेची खावे वाटे ते मला खाऊ द्या. बस वेळ कमी आहे, 2 कॅमेरे आहेत, छान आहे. म्हणजे बऱ्याच गावात एवढं अवदासीन्य असतं, ते एकच खोकं समोर असतं. ते लोकांना स्कॅन करत नाही, त्यांचे भाव कळत नाहीत, ते झोपलेत का समाधीस्थ आहेत, का डोळ्याला असवयत की पापण्या उघडतात की मुखावरती मुखमंडल प्रसन्न आहे, काही कळत नाही. ते सारखे ते गेले का आहेत हेही कळत नाही. म्हणून मला बरं का ही कॅसेट मला अपेक्षित आहे. छान स्मार्ट कॅसेट आहे, एकदम उत्तम. आपण कुठल्या तरी उत्तम चॅनलला ही कॅसेट. तुमचं कोणतं युट्यूब आहे? गजर. अरे वा, गजर कीर्तनाचा. विठाल विठाल. कालच उत्तर सोलापूरला लोकमंगलम कॉलेजमध्ये बापूंच्या संस्थेत माझी जी टॉकीजला शूटिंग झाली. कालच 3 तास कीर्तन करून इथे आलो. आज एक शूटिंग. रोज सगळं हे परमेश्वराच्या कृपेने चाललंय. खरं तर आता सांगू का, प्रवासाचा कंटाळा येतो, शरीर साथ देत नाही. महाराज माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण माझंही आता वय काही सगळ्यांचंच कमी थोडंच होत आहे. मणक्यांचा त्रास होतो, बसवत नाही, पायाला मुंग्या येतात, पायांना सूज येते, BP शुगरचा आजार आहे, वेळेवर मुळत नाही, मला कुठेही खाता येत नाही. दंडी भिक्षा ही ठराविक ठिकाणीच घ्यावी लागते. मग न मिळाल्यामुळे कोरडे पोहे, कोरडे मुरमुरे खाल्ले की मग पचायला जड जातं, मग प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम झाला की अन्य अडचणी होतात. या किती अडचणी सहन कराव्या लागतात. फक्त तुम्ही द्रव्यावर महाराज लोकांना मोजू नका, त्यांना होणाऱ्या कष्टाचाही विचार करा. विठाला काय माहिती का, सार ब्रह्म तत्व आहे आणि आसार जगत आहे. ऐकताय ना, सार आहे ब्रह्म म्हणजे नारायण आणि आसार आहे जगत. ऐकताय ना तुम्ही, सार पुन्हा सांगा, सार आहे नारायण आणि आसार आहे जगत. मिथ्या, खोट, लबाड नसलेलं पण जे दिसतं ते, त्याचं नाव एरती माईक. जी नाही ती दिसती त्याचं नाव माईक. एक दृष्टांत देतो आणि कीर्तन आटोपतो. एक दारू प्यालीलं प्रवास करत होतं. ऐकताय ना, दारू प्यालीलं. अचानकच त्याला वाटलं, ते गाडीतून उतरलं, सिटी बसमधून उतरता येत नव्हतं, जाम प्यालीलं होतं. ते अल्कोहोलमुळं त्याचं बॅलन्स राहत नव्हतं, अंग सगळं हलत होतं. एका मेडिकल दुकानाजवळ ते आलं कळलं का, आणि कोणाची सायकल विचारलंच नाही, लगेचच सायकल घेतले, हँडल धरलं आणि पॅन्डेल मारलं आणि तो असा वाकडा तिकडा चालाय लागला. 31च्या दिवसासारखा. ऐकताय ना, असा चालला. आणि समोरून येत होती प्रेत यात्रा. काय येत होती जरा लोकांना घ्या ना, मला ते घेत आहेत, यांना घ्या. समोरून येत होती प्रेत यात्रा. प्रेत यात्रा काही अँगलवर वरती असती का, रॉड असतो का, बिल्डिंग आहे का, त्याला काही ब्रिज आहे का, त्याला काही स्लॅब आहे का, ते असतात आधारित खांदेकऱ्यांच्या वरती. सायकल घातली मधनं. आता इथं प्रेत कुठून आणू, मग हे समजायचं. असं एरती माईक म्हणजे प्रेत. श्लेष नाही कळला तुम्हाला. मी विनोद कधी तयार केले नाही, ते तयार झाले आणि तिथेच संपले.
ती सायकल त्यांनी आतनं टाकली, बॅलन्स गेलं, धक्का लागला, खांदेकरी पडले. खांदेकरी आले, म्हणे लाज वाटत नाही तुला, प्यालीला माणूस साल्या, एवढा मोठा महात्मा मेलाय, गाव रडते, लोक टाळकरी आलेत, समाधी द्यायची तासानी आणि सायकल घातलीस, तो मला तुम्ही बोलायचं नाही. जे जे मुख्य पडलाय तो काही मला बोललाय का? दृष्टांत संपला. आता ऐका, दारू प्यालील्या नसेत त्या प्यालील्या माणसाला मेलीला जिवंत भासतो, तसं प्रपंचरूपी विषयाची दारू प्यालील्या जीवाला नसलेलं जगत खरं वाटतं, पण जग खरं नाही, नारायणच सार आहे. ओ उमा कहूँ मैं अनुभव अपना, सतहरि भजन जगत सब सपना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सब सपना. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. गुरुदेव दत्त. वा, छानच. काय चौपाई म्हणल्या माणसाने हो. माझं जीवनात माझं दुर्दैव आहे, मला रामायण सांगता नाही आलं. रामायण मला सांगता आलं असतं तर अर्धी रक्कम या माणसाला मी दिली असती, पण येत नाही, त्यामुळे देण्याचा योगच येत नाही. याला म्हणायचा हा अमृत योग. काय करू, मला तुमच्यासाठी बरंच काही करायचं होतं, पण वेळच भेटला नाही, आणि तेवढ्या गडबडीत कसं भेटायचं हा प्रॉब्लेम झाला ना. पण तुमच्यावर आमचं खूप प्रेम आहे बरं का, पण वेळच भेटला नाही हो. हे जसं म्हणतो तसं ही माणसं काटण्याचा उत्तम पर्याय. याचं नाव गोड बोले. काय नाव? आणि अभ्यंकर नाही, भयंकर. विठाल बेटा जयश्री, 15 मिनिट मला शिल्लक राहिलेत. 12ला कीर्तन संपलंच पाहिजे. हे प्रकरण 12:05 समाप्तच व्हायला पाहिजेत. वाढवता कामा नाही. 12च्या पुढे वाढवलं तर विनाकारण रिडिंग जाळण्यात मजा नाही. पुढेही बहुत करणे आहे. म्हणजे मला कीर्तनाला जायचे, तुम्हाला तुमचे शेड्यूल सगळ्यांचे बिजी आहेत, त्यामुळे मी वाढवत नाही. कीर्तन माझं समाप्त होत आलं. सार भगवंत येथे सार, फलकट तो संसार येथे सार भगवंत, फलकट तो संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. का गुरुमंत्र परंपरा, आपला उपदेश परंपरा प्रकार नीट ऐका. काय प्रकरण झालं? नारायणाच्या लक्षात आलं आणि त्याने लक्ष्मीला एकांतात बोलवलं. अगं लक्ष्मी जरा इकडे. कुठे? हा अलकनंदीच्या काठावरचा प्रकार आहे बरं का, उत्तराखंडातला. उत्तरांचल वेगळं, उत्तराखंड वेगळं. उत्तराखंडात प्रकरण असं विचारलं, अगं लक्ष्मी मला तुझ्याशी काही बोलायचंय. भगवान तिला कधी कधी कमलजा म्हणायचे. काय म्हणायचे? कमलजा म्हणायचे. कधी कधी रमा म्हणायचे. रमा म्हणायचे. इकडे मला बोलायचे तुझ्याशी. प्रपंचात पतिपत्नीत ऐक्य भाव असावा आणि समन्वयाची भूमिका असली तरच, जसं बैलगाडीच्या 2 बैलांचं चलणं एका ठेक्यात असलं की मग प्रॉब्लेम होत नाही, आणि गाडीचं व्हिलायमेंट आणि व्हील बॅलन्सिंग चांगली असली की ॲक्सिडेंट होत नाहीत, बेरिंग जात नाही. तसं प्रपंचाची व्हिलायमेंट म्हणजे पती आणि पत्नी लक्षात धरा, ती अलायमेंट व्हायला पाहिजे पुन्हा पुन्हा. विष्णूने एक दिवस विचारलं, मी सगळं जग निर्माण केलं पण मला खेद वाटतो ग. का?
ब्रह्म्याला सांगितलं तप कर, पण तपात तो कमकुवत पडतला. कसं काय? अगं मला असं वाटतं त्याचं लग्न करावं. कुणाचं? पुत्र आहे ना, तो पुत्र आहे. मळापासून गणपती जर पार्वतीचा पुत्र, मानलीला मुलगा जर पुत्र, मानलेली कन्या जर कन्या होते, मानलेला भाऊ जर बंधू होतो, तर ब्रह्मा पुत्र आहे की नाही? जरा कल्पना करा. मला वाटतं माझ्या लेकराबद्दल मला काळजी वाटते. ब्रह्म्याला खूप सांगून पाहिलंय, पण वागणं बरं नव्ह. मला वाटतं त्याचं लग्न करावं. बऱ्याच आई वडिलांना वाटतं लग्न झाल्यावर पोरग कदाचित बरं वागेल, पण ते जुने मॅसेज बंद होत नाहीत. त्यामुळं नवी आलेली 6 महिने राहत नाही. असे 90 प्रकरण माझ्याकडे आलेत. महाराज म्हणले तेवढं जुळून द्या. म्हणलं माझंच मोडलंय, तुझं कधी? अरे संन्यास म्हणजे मोडणं ना. सर्वसंग परित्याग सम्यक न्यास इति संन्यास. सम्यक न्यास काय करायचं कल्पना करा तुम्ही. मला तुझ्याशी काही बोलायचे. पुन्हा गांभीर्याने विषय. पुन्हा ही खुबी आहे, ही खासियत आहे. एका क्षणाला हास्य, लगेच विरह वेदना किंवा करुणा भाव मांडणं, नॉट इज अ जोक. सोपी गोष्ट आहे, सोपं नाही. मला तुझ्याशी काही बोलायचंय. रमा, आता 4थं नाव आहे तिचं, रमा. मला बोलायचं तुझ्याशी काहीतरी. अजून एक नाव आहे 5वं, हे गंगोत्री, कारण ती सागरातनं उत्पन्न झालेली आहे. मला तुझ्याशी काही बोलायचंय. ती म्हणाली बोला की, पण तुमचा कंठ गदगद झाला आणि आसवांच्या धारा लागल्या आणि पापणीतून येणारा दवबिंदू एखाद्या नवमौक्तिकासारखा, वैडूर्यासारखा सूर्यकिरणाच्या प्रकाशानं ललांभूत दिसतो आहे. नारायण म्हणाले लक्ष्मी, अगं सूर्यच माझ्या सत्तेनं सत्ताधीश आहे. घरात अधिकार कळत नसतो लक्ष्मी. मला तुझ्याशी बोलायचे. काय? ब्रह्म्याला वेळेवरती मार्गदर्शन करायला पाहिजे. जाणते न गुरु भजिजे, तिने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. श्री गुरु कृपे विना तरुणोपाय नाही. इंद्र चंद्र देव ब्रह्मा आदि करुणी, संशयाची श्रेणी छेदीची ना. वाचिता अध्यात्म जाणता ही अर्थ, पण गुरुविन व्यर्थ सर्व काही. करावा तो आधी सद्गुरु प्रसन्न, तयाचे कृपेने सर्व साधे. श्री गुरु विना तरुणोपाय नाही. सत्कर्म परिपाकांते भवे सद्गुरु दर्शनम. जीवनात सत्कर्माचा परिपाक होतो तेव्हा अधिकारी सद्गुरु भेटतात आणि आपल्या सहस्रास्त्राला ते स्पर्श करतात आणि मग सगळे चक्र जागृत होतात आणि मग कंठी प्रेम दाटे, नयन निर्लुटे, हृदय प्रगटे रामरूप. ही अवस्था प्राप्त होत असते. ब्रह्मदेवाच्या करांगळीला धरलं रमेनं, म्हणजे लक्ष्मीनं, ऐकताय ना. नारायणाने एका हाताला धरलं आणि लढिवाळपणानं प्रेमानं त्याला चुचकारत, म्हणजे गोड बोलत, कुरवाळत अलकनंदेच्या काठावर घेऊन गेले आणि ब्रह्मदेवाच्या कानात आपल्या परंपरेचा हंस आनंद परंपरेचा उद्घोष केला. महावाक्याचा बोध दिला. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वम आसी आणि सर्वम खलुदम ब्रह्म. आणि अजून एक प्रकरण आहे सोहम. सहाम, तू ब्रह्मस्वरूप आहेस, तू ईश्वर आहेस. अनुग्रह दिला आणि मग लुब्धली नादी लागली समाधी. आता आसवायसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगुदशा. शांत बसले. ब्रह्म्या अलकनंदेच्या काठावर 21 दिवस बसलाय. किती दिवस? लक्ष्मीला दया आली. ती गुरु माता आहे, आता माता नाही, गुरु माता आहे. जवळ गेली. पुत्रा, शिष्या, उठ, काम माझं साफल्याचं झालं. पण दिलेला मंत्र आणि संप्रदायाची परंपरा ब्रॅकेटमध्ये संकोचात तुझ्याकडंच फक्त कुटुंबात न ठेवता जगाच्या कल्याणासाठी हा मंत्र सगळ्याला दे बर का तू. म्हणून नारायणानं ब्रह्म्यानं आपल्या पुत्र असलेल्या अत्रीला हा मंत्र दिला आणि अत्रीनं भगवान श्री अनुसयानंदन
दत्तात्रयांना दिला, म्हणजे ब्रह्म्यालाही दिला, विष्णूलाही दिला आणि शिवतत्वालाही दिला. त्यातले शिव दुर्वास ऋषी झाले, त्यातले ब्रह्मा आकाशात चंद्रमा झाले आणि त्यातले विष्णू हे एकमुखी भगवान दत्तात्रय भारतवर्षात झाले आणि ती आपली परंपरा श्रेष्ठ अशा प्रकारची बनली. आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. तिकडं पहा, मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. इकडे ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला. कुणाला केला? आत्रीला. आणि तो शेष शब्दाचे दोन अर्थ आहेत. शेष म्हणजे प्रसाद आणि शेष म्हणजे उर्वरित, शिल्लक असं लिहिले. गुरूंच्या ताटातली उष्टावळ याला म्हणायचं शेष. श्राद्धानंतर नैवेद्यातला लाडू आणि खीर याला म्हणायचं शेष. आणि तिसरा अर्थ आहे शेष म्हणजे शिल्लक असं लिहिला. ऐकता का? आत्रीसी पै केला, तो शेष लाधला, दिला नाही, लाभला म्हणजे मिळाला आणि लाधला म्हणजे दिला. शब्द नीट आहे का बरं का? लाभला मिळाला आणि लाधला दिला. तो शेष लाधला दत्तात्रय कृपा केली जनार्दनी. जनार्दन स्वामीवर कृपा केली आणि नाथ महाराज म्हणाले, एका जनार्दनी परिपूर्ण विठोबार कमलावरती समर्पित करतो. या कीर्तनात जे जे काही कदाचित बरं असेल ते माझ्या गुरुकृपेचं पोषण आहे. कीर्तनात काही चुका असतील तर पर्सनल वैयक्तिक माझा तो दोष आहे. तुम्ही चरणपादुकेला केलेलं माल्यार्पण, प्रेमवात्सल्यानं वारकरी परंपरेच्या अंगानं, आपल्या परंपरेच्या अंगानं गळ्यात घातलेलं हे पुष्पमाला प्रसंगेना सूत्रम शिरसी धार्यते, हे आदरार्थी प्रेमवात्सल्य असतं. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. सौभाग्यवती जयश्रीला, तिच्या कुटुंबातल्या कन्येला, चिरंजीवाला, तिच्या पतिराजाला मी धन्यवाद देतो की तिच्यामुळं मला इथे कीर्तनासाठी येता आलं. नाही तर सिन्नर प्रभागात महाराजांच्या जन्मस्थानी मी आलो, गुळवंचला आलो, खंबाळ्याला आलो, केपानगरला आलो, हिवरगावला आलो, पाटीपिंपरीला आलो, दापूरला आलो, दोडीला आलो. हे सगळे माझ्या चाटोरी चांदोरीपर्यंत गावं सगळे पाठ आहेत. 49 इयर मी आता म्हणजे
49 वर्ष या प्रभागात माझं सातत्याने येणं आणि जाणं आहे. हे कीर्तन तुम्हाला आवडलं असेल तर अंतःकरणात स्वीकारा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. आज दुसरे कोणी महाराज असते तर कुणाबद्दल टीका करत नाही. त्यांनी संत प्रकरण सांगितलं असतं आणि पुण्यतिथीचे फुलं उधळले असते. परंतु ज्या गावी आपण कीर्तन करतो, ज्या कुटुंबात कीर्तन करतो, ज्या परंपरेत कीर्तन करतो, त्याच्या पूर्वासुरीचा अभ्यास आपला असणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं असतं. आपली परंपरा नेमकी काय हे कळलं पाहिजे. वास्तुशांती रुपाय करून बंगला बांधला आणि कीर्तनकाराचं कीर्तन ठेवलं तर त्यांनी जोडून या धन अभंग घ्यावा. त्यांनी अभंग निवडला जाळूनी संसार बैसलो अंग. मुलगा होत नव्हता म्हणून सगळ्या ट्रीटमेंट घेतल्या, सोनोग्राफी केली, ECG केला, टॅबलेट घेतल्या, लिक्विड घेतलं, आयुर्वेदा, ॲलोपॅथी, इलेक्ट्रोपॅथी सगळे औषध घेतले. अंतिम टप्प्यात गुजरातचाही दौरा केला आणि म्हणे तिच्या स्पर्शानं बाळ झालं. आणि बाळ झाल्यावर मग आता आनंदाचं भरतं गावात मोठा सोहळा. 25 पोत्याची बुंदी कळी नुकती करायचं ठरवलं. मसाले भात, गावाला सगळ्याला भंडारा, हळदी कुंकाचा कार्यक्रम, कीर्तन ठेवलं. बुवानी अभंग कोणता घ्यावा? कुळी कन्यापुत्र होती जे, त्यांनी अभंग घेतला शेवटचा दिस गोड व्हावा. समय सूचकता हा प्रकार अत्यंत महत्वाचा आहे. मी पुन्हा एकदा रविदासजी तुम्हाला सांगतो, मला फार काही आलं नाही आणि मी विद्वान प्रकांडन वाचस्पती पण नाही आणि पती पण नाही. आता परंतु परमेश्वर मला बोलायला भाग पाडतो, परमात्मा बोलायला लावतो. ही जी वाणी आहे ही त्याची कृपा आहे. हे कीर्तन पुन्हा एकदा मी ज्या महापुरुषांचे नावं घेतलेत त्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून आजचं हे पुण्यफल स्मरण त्यांच्या चरणी वाहून माऊलींचं निवृत्तीनाथदादांचं भजन आपण घेऊया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया मुक्ताबाई दान सकया. निवृत्ती राया माझा निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया. निवृत्ती राया माझा निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया. ज्ञानेश्वर महावली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 अण्णा तुम्हा तिघांनाही खूप खूप राधे राधे. का नीट देव जाणे असे लोक म्हणतात. पहा, तुम्हाला आजार कालाच्या काळात येता नाही आलं पण शेवटी का होईना तुमचे हात लागावेत. अण्णा माझा मनुष्य आहे, प्रेमाचा मनुष्य आहे. उत्तम छान तुमची साधना उपासना फलद्रूप व्हावी अशी श्रीमन नारायणाला प्रार्थना करत करत विठ्ठल जय जय बोली ले पुरे बेरे वाकुडे भूतरे.
करो क्षमा अपराध महाराज नाही उच्चारिला अधिकारणी करा क्षमा अपराध महाराज कामने ज्ञानी करा राखा पाया पैकी क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 भगवान